व्यासपीठ गावची खबर न्यूज। खालापूरकरांचा कार्लागडावर एकवीर आईचा वाजत गाजत पायी पालखी सोहळा। एकवीर आई माऊलीचा उदो उदो नामघोषाने परिसर दणाणला। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान कोळी आगरी यांचे कुलदैवत असलेल्या कार्लागडावर खालापुरातील महिला तरुणांनी पायी प्रवास करत कार्ल्यात दाखल झाले होते। कार्लागडावर आई राजा उदो उदोचा गजर लाखो भाविकांच्या उपस्थितीत एकविरा देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला। आई एकविरा ग्रुपच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून आई एकविरा देवीचा मानाचा पालखी सोहळा एकविरा गडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात जात असतो। यंदाही सकाळी 7 वाजता खालापूर गावातून मानाच्या पालखीचे प्रस्थान झाले। शीळ फाट्यावर आल्यानंतर खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक गोपी शेठ शहा, माजी नगरसेवक उमेश गावंड, आई एकविरा ग्रुपचे अध्यक्ष नागेश मेडेकर यांच्यासह खालापूर गावातील महिला, युवक, आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर शीळ फाट्यावरील व्यापारी हिरा शेठ गोगल यांनी पालखीतील हजारो भाविकांना अल्प उपहार दिला। आई एकविरा ग्रुपच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून आई एकविरा देवीचा मानाचा पालखी सोहळ्याचे आयोजन करतोय। यंदा या पालखीत 1000हून अधिक भाविक उपस्थित आहेत। यामध्ये प्रामुख्याने महिला, आदिवासी महिलांची मोठी उपस्थिती आहे। अतिशय शिस्तबद्ध पायी पालखी सोहळ्याचे आयोजन मंडळाने केले असून निर्विघ्न हा पालखी सोहळा यशस्वीपणे पूर्ण हो अशी प्रार्थना माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी केली आहे। आई एकविरा मंडळ खालापूर अध्यक्ष आमचे नागेश मेडेकर आहेत आणि ही सगळीच मुलं खूप अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण हे सगळं पालखी चाललेली आहे। हे 4थं वर्ष आहे। या वर्षी 750 लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि मला वाटतं 1000पेक्षा जास्त लोक आम्ही चालतोय आणि अतिशय उत्साहात लोक खालापूरपासून आता इथे फाट्यापर्यंत आलेली आहेत आणि मध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला नाश्ता चहाची सोय केली जाते। तर मी ह्या सगळ्या लोकांचे खूप आभार मानेन की इतक्या उत्साहाने ते सगळे चाललेत आणि अतिशय निर्विघ्नपणे प्रार्थना केली देवीच्या चरणी की ही निर्विघ्नपणे सगळीजण देवीच्या चरणी ही पालखी घेऊन आम्ही पोहोचू दे। महिला वर्गाची उपस्थिती विलक्षण आहे। पुरुषांपेक्षा आमच्या महिला, आमच्या आदिवासी बांधव असतील, आमच्या आदिवासी महिला पूर्ण खालापूर गावातील संपूर्ण धरती एक म्हणून या पालखीत चालतोय, त्याच्यामुळे मनस्वी आनंद होतो।